बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज आपण सर्वांनी टेलिव्हिजनवर, विशेषतः जे महाराष्ट्रातील आहेत, जे मुंबई आसपासच्या प्रदेशातील नाहीत आणि महाराष्ट्रातील आहेत, ज्यांनी आजचा हा सोहळा टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे, त्या सर्व शिवसैनिकांचा आज माझ्यासाठी एक प्रश्न नक्की असेल. आम्ही भले हा सारा सोहळा टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे, वरळीच्या डोममध्ये काय घडत होतं आम्ही सर्व टेलिव्हिजनवर पाहिलं, पण तरी सुद्धा आम्हाला आपल्याकडनं आजच्या सोहळ्याचं याची देही याची डोळा वर्णन ऐकायचं आहे. तुम्ही नेमकं तिथे काय पाहिलात? तुम्ही त्या शिवसैनिकांच्या, महाराष्ट्र सैनिकांच्या डोळ्यात नेमकं काय पाहिलात? आणि हा आजचा सोहळा तुमच्या तोंडून तुम्ही वर्णन करा. हा प्रश्न तुमचा नक्कीच माझ्यासाठी असणे, मला त्याची खात्री आहे, ठाम खात्री आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, सगळ्यात प्रथम आजच्या व्हिडिओची सुरुवात मी या वाक्याने करेल. जर तुम्ही आज मला हा प्रश्न कराल की नेमका आज तुम्हाला तिथे काय वाटलं, ज्यावेळेस तुम्ही ते सारं वातावरण, ऊर्जेने भरलेलं वातावरण पाहत होता, तुम्हाला काय वाटत होतं? तर मला सगळ्यात प्रथम बाळासाहेबांची आठवण येत होती. कारण वंदनीय हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हा सोहळा पाहण्यासाठी तिथे असायला हवे होते. कारण आज तमाम महाराष्ट्र सैनिक असेल, शिवसैनिक असेल, तमाम मराठी माणूस ज्यावेळेस राजसाहेबांचे हात उद्धव साहेबांकडे गेले आणि उद्धव साहेबांचे हात राजसाहेबांकडे गेले आणि त्यांनी एकमेकांना मिठीमध्ये घेतलं, त्यावेळेस तमाम डोम उभा, तो वरळीचा डोम, तमाम सैनिक, शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक हळवा झाला. प्रत्येकाच्या डोळ्यातनं आसू आली आणि प्रांजळपणाने एक गोष्ट कबूल करेल, त्या ठिकाणी माझ्याही डोळ्यातनं तितकेच अश्रू तळतळले. आज यासाठी नाही की ठाकरे येत आहेत, आज यासाठी की हा ठाकरे ब्रँड एक होत आहे. हा ठाकरे ब्रँड जो गेली कित्येक वर्ष आम्ही वेगवेगळा पाहिला, कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो, कित्येक वर्षापासून एकमेकांशी सुद्धा संघर्ष केला, आज हा ठाकरे ब्रँड एक होतोय. राजसाहेब ठाकरे म्हणाले होते, बाळासाहेबांना सुद्धा जी गोष्ट जमली नाही ती आज घडलेली आहे. मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते. मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवेल, माझी एक विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. स्वर्गात बाळासाहेबांना लाखो नव्हे तर करोडो उचक्या लागल्या असतील. म्हणतायत, काय करतायत माझे हे बछडे खाली, नेमकं एवढ्या उचक्या का लागतात? बाळासाहेबांनी याची देही याची डोळा तो सोहळा नक्की पाहिला असेल, ज्यावेळेस सारा ठाकरे ब्रँड एक होत होता, उभा महाराष्ट्र हळवा झाला होता. आज भरून पावलं जे काही असेल, शिवसैनिकांनो दिल से बोलतो, आज जे काही आहे भरून पावलं. कधी मी हळवा होऊन कधी विश्लेषण करत नाही, पण आज करेल. कारण आज जे पाहिलं, जे मनात आहे, जे पोटात आहे, तेच ओठावर घेऊन येणार. आणि होय, त्या सभागृहामधला बसलेला प्रत्येक व्यक्ती हळवा झाला होता. आज जे पाहिलं तेच तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. बाळासाहेब तुम्ही आज असायला हवा होतात. ज्या वेळेस ते जवळ घेण्याचे क्षण आले, तो क्षण बघा. काही व्हिडिओज मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करेल, जे व्हिडिओ कदाचित तुम्हाला मीडियावर पाहायला मिळालेले नसतील, ते फक्त आपल्या माध्यमावर मिळतील, कारण ते आम्ही स्वतः टिपलेले आहेत. वरळीचा डोम खचाखच भरला होता. वरळीच्या डोम मध्ये त्याच्या क्षमतेच्या 10 पट जास्त माणसं आतमध्ये होती. आतमध्ये माणूस काही मुंगी जाऊ शकणार नाही इतकी जागा तिथे नसताना बाहेर सुद्धा कमीत कमी त्या डोमच्या कपॅसिटीच्या 10 पट माणसं बाहेर होती आणि रस्त्यावरची वेगळी. प्रत्येक क्षण मी तुम्हाला दाखवेल, कदाचित मीडिया ह्या गोष्टी दाखवणार नाही, पण ज्या वेळेस बाहेर लॉबीमध्ये आम्ही बसून हा सोहळा, आणि माझी खासियत तुम्हाला माहितीये, मी आतमध्ये जाऊन कधी खुर्चीवर बसत नाही, मी बाहेर शिवसैनिकांमध्ये रमतो. मी बाहेर फक्त लॉबी, अशा जवळपास 12 ते 15 लॉबी तिथे होत्या. जी एक लॉबी मी तुम्हाला आता दाखवणार आहे, अशा 12 ते 15 लॉबी होत्या. त्या लॉबीमध्ये सुद्धा किती महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, मराठी प्रेमी माणसं बसली होती. जरा एकदा पहा. आणि त्या क्षणी ज्या वेळेस त्यांना जवळ घेतलं, त्यावेळेस त्या माणसांच्या मनातल्या त्या हालचाली पहा कशा प्रकारे, म्हणजे ही जिवंत सभा होती. मी एवढंच सांगेल. आणि ही सारी माणसं जिवंतपणे त्या सभेला अनुभवत होती. ही पहिल्यांदा अशी कुठली तरी सभा पाहतोय ज्याच्यामध्ये एक जिवंतपणा होता आणि माणसं हळवी होत होती.
जरा पहा ना ते क्षण. आणि त्या क्षणामध्ये मी बाळासाहेबांशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. का कुणास ठाऊक माझ्या मनातल्या या उत्स्फूर्त भावना होत्या आणि डोळ्यात अश्रू तरळले होते. ज्यावेळेस माणसांना काय करावं काही नाही सुचत नव्हतं, ते आपला आनंद व्यक्त करत होती, त्या क्षणी मी बाळासाहेबांशी संवाद साधत होतो. जरा पहा. जय महाराष्ट्र. आज वरळी डोमच्या बाहेर उभे आहोत. काल कोणीतरी आशिष झोलार म्हणत होता हे वरळी डोम भरणार नाही. त्यांना जरा हे लॉबी मध्ये बसलेलं दृश्य दाखवा. लॉबी मध्ये बसलेलं दृश्य. ही ताकद आहे. ही ताकद आहे ठाकरेंची. या महाराष्ट्रात चालतो तो फक्त हा ब्रँड. शिव ठाकरे आणि महाराष्ट्र हा ब्रँड आहे. आज बाळासाहेब असायला हवे होते. आज बाळासाहेब असायला हवे होते. महत्वाची आहे खरं म्हणजे आपल्याकडनं शुभेच्छांचे संदेश आम्हाला ऐकायचे होते. दैवत ठाकरे. आपण पुढच्या कार्यक्रमात जाऊया. हे आमचं दैवत आज असायला हवं होतं. आणि प्रबोधनकर ठाकरेंचा वसा हे आमचं दैवत असायला हवं. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. अरे वा वा. त्यांनी मराठी भाषा जपली. बाळासाहेब मराठी माणूस एकवटलाय तुमच्यासाठी. स्वर्गीय प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे हा ठाकरे ब्रँड एकवटलाय. बाळासाहेब पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत. बाळासाहेब एकत्र झाले. दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी या मंचावर यावं. व्हिडिओ तुम्ही पाहिलात. मी बाळासाहेबांना म्हणत होतो बाळासाहेब ठाकरे एकत्र आलेले आहेत. बाळासाहेब पहा ना, बाळासाहेब ठाकरे एकत्र आलेले आहेत. बाळासाहेब पहा हा मराठी माणूस कसा एकवटलाय. बघा बाळासाहेब किती माणसं जमलीत. बघा बाळासाहेब हे तुमचं धन आहे. बाळासाहेब हे मी सांगायचा प्रयत्न करत होतो तिथे. का कुणास ठाऊक बाळासाहेबांशी बोलताना मन हळवं झालं आणि डोळ्यातनं आपोआप अश्रू तरळले. आम्ही कधीही हळवं होऊन बोलत नाही, पण आज तो क्षण आला. आम्हाला हळवं करून गेलेला आहे तो क्षण. कारण आम्ही राजकारण करत नाही. आम्ही राजकारणात जरूर असू, पण आम्ही राजकारणी नाही. आम्ही हृदयापासून गोष्टी करतो. शिवसेनेवर प्रेम केलं, हृदयापासून केलं. शिवसेना आपली मानली, शिवसेना आपण तिच्यात झोकून दिलं, हृदयापासून केलं. शिवसेना हे आमच्यासाठी राजकारणाचं माध्यम नाही. आणि शिवसेना याला आम्ही कधी राजकीय पक्ष म्हणून पाहिलंच नाही. तुम्हाला आणखी काही प्रसंग दाखवतो. या प्रसंगात तुम्ही सारं जगाल. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही वरळीच्या डोम मध्ये नव्हतात. तुम्हाला एक प्रसंग असा दाखवतो ज्या क्षणी माझी पोलीस अधिकाऱ्यांशी एक थोडीशी वाचाबाच झाली. मी यशवंत किल्लेदारांना सुद्धा म्हटलं, किल्लेदार साहेब सैनिक बाहेर उभे केलेले आहेत, आतमध्ये डोम भरलाय किंवा बाहेरचा पॅसेज भरला, याचा अर्थ या सैनिकांना तुम्ही रस्त्यावर सोडू शकत नाही.
पोलिसांनी दरवाजे बंद करून घेतले, गेट बंद करून घेतले. बघा ना माझी वाचावाची. किल्लेदारांना सुद्धा मी थोडंसं बोलतो. साहेब यांना सोडा हो. साहेब यांना काय बोलताय? किल्लेदार साहेब आपले सैनिक बाहेर उभे आहेत. बघा हे जास्तीत जास्त 200-300 लोक आहेत. 300 लोक आहेत. किल्लेदार साहेब सैनिक उभे आहेत बाहेर. साक्षीदार राहायचं. जास्तीत जास्त 400 माणसं आहेत. जागा अकोमोडेट होईल. शांत राहा, 2 मिनिट शांत राहा. होईल. एक मिनिट होणार सगळ्यांना होणार. घेतो आपण. असं बाहेर घेऊ नका. आयोजकांनी सांगितलं दोन मिनिट थांबा, आपण पाहूया जरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये बाहेर महिला उभ्या आहेत. मी हे नाही पाहिलं शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, ते सारे आपले आहेत. त्यांना आत यायचंय. कित्येक जण म्हणतात आम्हाला फक्त आतमध्ये कोपऱ्यामध्ये उभं राहायचंय, आम्हाला बाकी काहीच नाही, आम्हाला बसायला जागा नको, काही नको, आम्हाला फक्त या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायचंय. एवढीच त्यांची ती माफक इच्छा होती. त्यानंतर मी एका IPS ऑफिसरशी बोलण्याचा प्रयत्न केला, ज्याने ह्या सगळ्याचा चार्ज घेतला होता. मला माहित नाही त्याचं नाव काय असेल त्या IPS ऑफिसरचं. मला म्हणतायत खरं तर तिथे डोक्यामध्ये एक तिडीक गेली होती बरं का. मला म्हणतायत आम्ही लाठीचार्ज करू. काय म्हणाले? आम्ही लाठीचार्ज करू. जर हा गेट असाच गेटवर जोर येत राहील तर आम्हाला लाठीचार्ज. मी त्यांना प्रेमाने सांगितलं साहेब लाठीचार्ज करू नका, लाठीचार्ज करू नका. शेवटी जे व्हायचं ते घडलं. गेट तुटला, माणसं आत आली. जरा पहा. किती वेळ थांबायचं? साहेब आतमध्ये आम्ही सोडणार नाही. आतमध्ये गर्दी 7,500ची कॅपॅसिटी आहे. आतमध्ये ऑलरेडी 15,000 लोक आहेत. त्याच्यावर सोडता नाही येणार. बाहेर स्टॅम्पेड होणार नाही, आतमध्ये स्टॅम्पेड होणार. गर्दी होईल, चेंगराचेंगरी होईल, त्याच्यावर आपण सोडत नाही. ऑर्गनायझरशी आपण चर्चा केली. पण त्यांना जर आवारात ठेवलं असतं. साहेब बाहेर जवळपास 10-12,000 लोक आहेत. आपण कंट्रोल नाही करू शकत. आज चेंगराचेंगरी होईल. त्याच्यामुळे मग ह्यांचं आपण कसं करणार? साहेब नियोजन चुकीचं केलं तुम्ही लोकांनी. जागा मोठी निवडायची ना. बघा आता गेटवर प्रेशर येतोय. लाठीचार्ज करणार. गेटवर प्रेशर येतोय म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. लाठीचार्ज करू नका. आवारात जागा तशी भरपूर आहे. गेट पासून लांब राहा. गेट पासून बाजूला व्हा. गेट पासून बाजूला व्हा. गेट पासून बाजूला व्हा. गेट तुटणार आहे, मी सांगतो. हा गेट तुटणार आहे. गेट पासून बाजूला व्हा. गेट पासून बाजूला व्हा. कमीत कमी IPS ऐकत नाहीये. IPS ऐकत नाहीये. तुमच्या पद्धतीने तुम्ही पुश करा. नंतर फक्त महिलांना सांभाळून घ्या आणि पुश करा. आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही इथं सातत्यानं पाठपुरावा करताय नागरिकांना. सैनिकांना बाहेर ठेवलं जात आहे. आतमध्ये जागा आहे असं नाही. चला डोम भरलेला आहे, पण सैनिक असे बाहेर ठेवून उपयोग नाही. आज इथे महिला, आज लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मनसैनिक येतोय. यांना असं बाहेर ठेवणं चुकीचं नाही. कमीत कमी आवारामध्ये तरी बसवा. हे चुकीचं आहे. आज तुम्हाला काय दाखवायचंय महाराष्ट्राला? वरळी डोम मध्ये माणसं आली नाही. आज बाहेर माणसं बघा लाखोच्या संख्येने उभी आहेत. हे वेगळं चित्र महाराष्ट्राला दाखवायचंय का? कुणाच्या हाताखाली आपण ही कामं करतोय? कुणाच्या सांगण्याखाली ही कामं करतोय? आज महाराष्ट्रातनं करोडो लोक इथं जमतील, पण वरळी डोम चला आतमध्ये फुल आहे, तिप्पट संख्येने भरला, पण बाहेर तर बसू शकतात की नाही? बाहेर आणि आम्ही पावसात उभे राहू, आम्ही पाऊस सहन करू, पण हे कशासाठी? आज बघा ना तुम्ही, बाहेरची दृश्य दाखवा. काय प्रकार चालवलाय हा काय प्रकार चालवलाय? हे कुठल्या प्रशासनाच्या आदेशाखाली चाललंय हे सर?
या व्हिडिओच्या शेवटाला मी लोकांना एवढंच सांगितलं, आता पुश करा. पुश करा म्हणजे तुम्ही समजू शकता. थेट तिथे मराठीत सांगितलं नाही, कॅमेऱ्यांचं लक्ष होतं, त्यामुळे म्हटलं पुश करा. आणि तेच घडलं, जे घडायचं ते घडलं. सारा क्राऊड आतमध्ये आला, सारा सैनिक आतमध्ये आला. बघा ना कशा प्रकारे त्यात आपल्या सुषमाताई सुद्धा फसल्या होत्या. जरा पहा ना, हा सुद्धा एक क्षण पहा. थांबणार नाही. लांबवा 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 लांबवा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. बघितलं मी बघितलं. जय महाराष्ट्र. गेट तोडला शेवटी. बरोबर आहे. सैनिक बाहेर उभे राहणार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अशा प्रकारे गेट तुटला, आपले सारे सैनिक आतमध्ये. तुम्ही घेणार नसाल तर आम्ही काय बाहेर उभं राहणार, आम्ही आतमध्ये येणारच. आणि आतमध्ये आल्यानंतर त्या सर्वांनी, म्हणजे शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, यांनी आभार मानले. म्हटलं आभार कसले मानायचे, आपण काय बाहेर उभे राहण्यासाठी आलोय, आपल्याला गेट तोडावाच लागेल. माणसं आतमध्ये आली, त्यांनी मानलं सुद्धा या गोष्टीला. काय म्हणतात बघा ना सगळे. बरे आहात ना, कसे आहात? असाच गेट तोडून यायचा आतमध्ये. तुम्ही होता म्हणून झालं साहेब. नाही होणार होणार काही नाही. जय महाराष्ट्र आडेकर साहेब. हा चला, थँक्यू. जय महाराष्ट्र. कदम काढा इकडे बघा. फोटो लांबून महाराष्ट्र. अरे काढा ना कदम. समीरजी भरून घ्या ना. काय हो तुमचा पॅक. बरे आहात ना. समोरून काढा या. तोवर आमचा एक काढू द्या ना. साहेबांबरोबर घे. जय महाराष्ट्र. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. साहेब एक मिनिट. जय महाराष्ट्र. साहेब एक मिनिट. काय अडवून ठेवतात शिवसैनिकांना फुकट जा. साहेब एक मिनिट. जय महाराष्ट्र. घ्या घ्या घ्या. टाका FB ला टाका, मला टॅग करा. हजारो महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक धावत पळत आतमध्ये गेले. आपण सर्वांनी पाहिलात. आणि काल परवामध्ये कोण तो भाजपचा नेता आशिष झोलार नावाचा म्हणतोय की वरळीचा डोम भरणार नाही. या ढोंग कावळ्यांना काय माहिती आमची ताकद. आता थांबा, थोडा धीर धरा. तुम्हाला अजून काय काय दाखवायचंय, कसं आसमान दाखवायचंय ते थोडं राखून ठेवतो. आता काही बोलत नाही. पण ह्या डोम कावळ्याने ज्यावेळेस आजचा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्याला रात्रभर झोप लागणार नाही. हे काय घडतंय मुंबईमध्ये, हे काय घडतंय. असो, आता एक क्षण मी तुम्हाला असं दाखवतो ज्यामध्ये महाराष्ट्र गीत चालू आहे. बघा, मी तुम्हाला संपूर्ण सोहळा कसा मी त्याला विभागलंय, थोडं भागाभागांमध्ये विभागलंय. महाराष्ट्र गीत ज्यावेळेस चालू होतं ते महाराष्ट्र गीतासाठी तमाम, आता मी बाहेरच्या भागात, आतमधलं महाराष्ट्र गीत कदाचित तुम्ही मीडियावर पाहिलं असेल, पण बाहेरचं महाराष्ट्र गीत जे कदाचित तुम्हाला दाखवलं गेलं नसेल ते महाराष्ट्र गीत दाखवतो, ज्यामध्ये आम्ही सारे महाराष्ट्र गीत बोलत होतो. म्हणजे उभा असलेला प्रत्येक, बरं ते एका वाद्यावर वाजवलं जात होतं, ते पटकन तेवढं लक्षात येत नव्हतं की कुठली ओळ चालू आहे. पण ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला आणि महाराष्ट्र गीताचं कडवं गायचा प्रयत्न केला. जरा एकदा त्याचीही झलक पहा. न भूतो न भविष्यती असं ठाकरेंचं ऐक्य आणि जोड आहे मराठी माणसाच्या ऐक्याची. हेच अजस्त्र, अफाट आणि विराट स्वरूप आज मुंबई महाराष्ट्रातनं उभं जग पाहणार आहे. ज्यावेळेस मराठी ऐक्य होतं आणि ज्यावेळेस विशेषतः ठाकरेंचं ऐक्य होतं. आता महाराष्ट्र गीत चालू आहे, मी थोडं थांबतोय. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी या एकपणाचे. भरती पाणी मातीच्या घागरी. भरती पाणी मातीच्या घागरी. तडीच्या तट्टानाया
सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र गीतात ज्यावेळेस महाराष्ट्र 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 हा शब्द, जय जय महाराष्ट्र माझा, तर महाराष्ट्र हा शब्द ज्यावेळेस अंगावर शारा उभा राहत होता. बरं एवढंच नाही बरं का, या सबंध सोहळ्याचा आनंद डोमच्या आतमधल्या सैनिकांनी आणि बाहेरच्या सैनिकांनी लुटला. कारण सुरुवातीला जी गाणी वाजत होती ती वरळीकर बँडवर वाजत होती. आणि वरळीकर बँड म्हणजे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, आपल्या स्टाईल मधली गाणी, अगदी मराठमोळी मस्त पैकी तो सोहळा चालला होता. आणि या सोहळ्यामध्ये आत जितके नाचत होते तितकेच बाहेर सुद्धा नाचत होते. आणि ह्या नाचण्याचा आनंद महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी मलाही त्याच्यामध्ये ओढलं. आणि तो नाचण्याचा मी सुद्धा एक भाग केव्हा होऊन गेलो माझं मलाच कळलं नाही. जरा पहा हा सोहळा. या व्हिडिओच्या शेवटाला फक्त एवढं सांगेल की आज सबंध दिवसामध्ये मी तिथे काय पाहिलं. मी आज सबंध दिवसामध्ये मला महाराष्ट्राचं राजकारण उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे जाताना आणि पूर्वेकडून थेट पश्चिमेकडे जाताना असं मला दिसलं. कारण ज्यावेळेस हा मराठी माणूस एकवटतो, एका मराठीच्या झेंड्याखाली एकवटतो, त्या स्वाभिमानाखाली एकवटतो, त्या अस्मितेखाली एकवटतो, त्यावेळेस भल्या भल्यांची टरकलेली असते. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेस एकमेकांना जवळ घेत होते तो क्षण मी तुम्हाला दाखवला. आज उद्धव साहेबांनी सुद्धा चांगले शेलकीतले दिलेले आहेत, चांगले राखून ठेवलेले जोडे हाणलेले आहेत. आज मला तो सारा सोहळा पाहत असताना पुन्हा एकदा सांगतो, शेवटाला मला बाळासाहेबांची आठवण येत होती आणि दाखवावं असं वाटत होतं, बाळासाहेब पहा ना हे स्वरूप, पहा तुमचा हा सैनिक, बघा कसा एकवटलाय बाळासाहेब. आणि आमच्यासारखे नवतरुण सुद्धा एकवटलेत बाळासाहेब. आम्ही तुम्हाला गुरु द्रोणाचार्यांप्रमाणे फक्त दुरून दुरून पाहिलेला आहे आणि दुरून दुरून तुमच्याकडून काही गुण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आम्ही ते एकलव्याप्रमाणे आहोत, दुरून दुरून शिकलोय आणि दुरून दुरून आपल्या शिवसेनेसाठी झटण्याचा एक प्रयत्न करतोय बाळासाहेब.
का कुणास ठाऊक बाळासाहेब, आज जर तुम्ही तिथे असतात तर आज तुम्ही त्या दोनही पुत्रांना जवळ घेतला असतात, कवेत घेतला असतात. आणि माहित नाही भविष्य कसं असेल, भविष्यात काय वाढून ठेवलंय माहित नाही, पण आजच्या क्षणी हा महाराष्ट्र या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मात्र नक्की झाला असता. बाळासाहेब, आज आम्ही तिथे मराठी माणसाला गुढी घेऊन येताना पाहिलंय बाळासाहेब. जणू काही एक मराठीचं नवं वर्ष साजरं होत आहे, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. बाळासाहेब गुढी घेऊन आले होते, मराठी ऐक्याची गुढी. तोरण घेऊन आले होते, मराठी ऐक्याचं तोरण. हे काय आहे बाळासाहेब? हे काही राजकारणात होत नाही. असले प्रसंग राजकारणात नसतात, हे हृदयात असतात. हे भावनिक प्रसंग आहेत. राजकारण वेगळं, जे कमळी करते ते राजकारण. बाळासाहेब, आम्ही इथे जे पाहिलं ते हृदयकारण पाहिलं. आम्ही सारे शिवसैनिक असू, महाराष्ट्र सैनिक असू, आम्ही सारे तिथे हृदयापासून ते सारे क्षण जगत होतो. कोणी गुढी घेऊन येतोय, कोणी तोरण घेऊन येतोय, कोणी छत्रपती शिवरायांचे झेंडे घेऊन येतोय. मी गावोगावचे काही शिवसैनिक पाहिले, ते आपल्या भाकऱ्या स्वतः घेऊन येत आहेत. नवल वाटलं बाळासाहेब, ही माणसं तुम्ही कशी घडवलीत, कशी कमवलीत नाही माहिती, पण तुम्ही ही माणसं आज शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊन गेलेत. आम्ही खरंच या क्षणाचे, उभा महाराष्ट्र, मी एकटा नाही, उभा महाराष्ट्र या क्षणाचा आज एक साक्षीदार आहोत. ही ठाकरेंची एकी होत असताना आम्ही तिथे स्वतः उपस्थित होतो. यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे? आनंदाचा क्षण तो गुटला. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. जास्त काही या विषयावर बोलत नाही, माझं मन थोडं हळवं झालेलं आहे, तुम्ही समजू शकता. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, जय महाराष्ट्र.